ते पाहिलं जाईल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू सुरेख चेंडू होता, पुन्हा एकदा लेग स्टिक वर टाकला होता आणि पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. आता मात्र 4 धावा आतापर्यंत. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 3 चेंडू फेकून झाले आहेत. जयेश पाटील याचे 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय. आपण जर पाहिलं तर सी पॅनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बॅटची एज लागते. इथे पहा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रन्स मात्र मिळेल का? मात्र सिंगलच रन्स इथे थांबवले जात आहेत. रन्स सिंगल रन्स ते धावसंख्या वाढेल. 5 धावा आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. चांगली गोलंदाजी केली 4 चेंडूंमागे. 2 चेंडू अजूनही हाताळायचे आहेत या ओव्हर मधले. पहिले षटक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करताना दीपेश असेल स्ट्राईकवर. आता मात्र चेंडू इथे पहा, सुरेख चेंडू हाताळला जातोय आणि पहिला गडी जर पाहिला तर इथे मात्र बाद केला जाईल जयेश पाटीलच्या माध्यमातून. 5 चेंडू झालेत आणि शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. एक चांगला बॅटर, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून मिनेशला आपण नेहमीच पाहतो. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे चेंडू या षटकातील अजूनही बाकी असेल. हा चेंडू ब्रेकचा मारा होता. पुन्हा एकदा नयन चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळेल. 1 ओव्हरची होईल समाप्ती. 6 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत आणि या 6 चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा. चला थोडी घाई करा प्लीज उमरोळी संघ, विनंती असेल. तर गोलंदाजी मार्कवर विकी आपल्याला पाहायला मिळतोय. विकी आलाय. दुसरे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र विकी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडेल मिनेश फेस करेल चेंडूला. ओहो व्हॉट अ चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू. इथून मात्र मिनेशला देखील बेट केला आणि चेंडू सरळ यष्टांवर आदळला जातोय. विकेटचं होईल पतन. आपण पाहतोय दुसरा गडी बाद झालाय तो म्हणजेच साईकृपा दहिसर संघाचा. नवीन बॅटर भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. आज जर पाहिलं तर दीपेश पाटील नाहीये. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय भावेश, दीपेश आणि मिनेश हे 3 खेळाडू सातत्याने दहिसर संघाला दिलेली देणगी आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने. कारण या खेळाडूंचा जर विचार केला तर खूप चांगलं खेळ टिकवून ठेवलाय आपल्या गावासाठी. इथून विचार केला तर चेंडूचा खेळ झालाय 2. आतापर्यंत 7 धावा स्कोरबोर्डवर आहेत. विकीचा जर विचार केला तर विकी आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी 2 चेंडू हाताळले आहेत. पहिल्या चेंडूमध्ये विकेट नक्कीच मिळवला आणि त्यानंतर सिंगल रन्स खर्च केली. खेळाडूंचा जर विचार केला तर खूप प्रॅक्टिसमध्ये असतात आणि प्रॅक्टिसचं मैदान जर पाहिलं तर साईनगरच्या मैदानावर आपल्याला हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. इथे माझा करारी प्रहार आहे. मात्र प्रथम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आलाय चेंडूवर. रन्स मात्र वाचवले जात आहेत. डीजे ऑपरेटर कुठे असेल तर या लवकरात लवकर. डीजे ऑपरेटर प्लीज या. आता मात्र पुण्याच्या एकदा बॅकफुटला गेले. खेळायचा होता ऑफसाईड रिजन मध्ये. निशांत थोडेसे शांत ठेवलंय. निशांतला देखील चांगली गोलंदाजी हाताळले. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट केलाय आणि 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत.
भावेश पाटील इथून स्टार्ट करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. हा चेंडू चांगला आहे, टॅपचा फटका मात्र अहो इथे काय करतोय योगेश पाटील म्हणजे मावशी या नावाने संबोधला जातोय त्यांना आणि चौकार या ठिकाणी खर्च केला जातोय. थोडस फील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. टॅपचा फटका होता, धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोरबोर्ड वर लागले जातील 12 धावा. इथे मात्र पाहिलं जात आहे स्कोरबोर्ड वर 13 धावा. आणि इम्पॅक्ट प्लेअर कोण आहे उमरोळी जर पाहिला तर राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं चिकन शॉप आहे आणि आज सोबत बसले आहेत, नक्कीच पाहायला मिळतील. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत आणि 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर सचिन येतोय. होता आणि जर पाहिलं तर सचिनच्या हातामध्ये हा चेंडू नक्कीच फेकायचा होता, मात्र तसं काही झालं नाही. सिंगल रन्स खर्च गेली. एक धावांनी धावसंख्या 14 धावा आतापर्यंत. चांगलं खेळ या ठिकाणी नक्कीच दर्शवला जातोय उमरोळीच्या खेळाडूंकडून. फटका मारायचा होता, चांगला चेंडू म्हणेन खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र बीट केलं जात आहे. निशांत सारख्या एक चांगल्या फलंदाजाला मात्र बीट केलं जात आहे. सचिन पाटील पुण्याची एकदा सज्ज असेल या ओव्हरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय. इथे पहा नशिबाने दिले 7 आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजाचा जर पाहिला तर थोडासा हात लागला होता चेंडूला आणि त्यानंतर दिशा बदलली गेली चेंडूची. हा देखील फटका कडक आहे. इथे मात्र मिलिंद काय करतोय, मिलिंद किनी आपल्याला पाहावेल गचाळ क्षेत्ररक्षण. जर पाहिलं तर साईनगरच्या मैदानावर एक ही न चेंडू सोडणारा हा मिलिंद किनी आपल्याला पाहायला मिळतं. आज मात्र इथे या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करतोय थोडासा आपल्या मनावर. ते पाहायला मिळेल ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडूवर 2 चौकार त्याच्या विरोधात आले आहेत. 22 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू असेल या षटकातील. हा चेंडू जर पाहिला तर गॅप मध्ये खेळलाय. इथे पहा जयेश पाटील त्या ठिकाणी होता, मात्र थोडस लेट आले चेंडूवर आणि तेच कारण म्हणलं गॅप नक्कीच मोठा होता. ऑनसाइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये 3 चौकार या ठिकाणी निशांतच्या बॅट मधून. तरी निशांतचा जरी नाव निशांत असला तरी जास्त वेळ शांत ठेवण्याचं काम त्याला करू शकत नाहीये. नोचा कॉल आहे. इथून आणखीन एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. चौकार. 4 धावांनी धावसंख्या लागली जाईल आतापर्यंत 31 रन्स. 5 धावा झाल्या नव्हत्या 2 षटकामध्ये जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 13 धावा 2 षटकामध्ये होत्या आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी सचिन आला. याला लगातार जर पाहिलं तर 3 चौकार, 1 सिंगल आणि 1 नो चेंडू. 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 4 चौकार आले. हो स्वीप केलाय चेंडूला. इथे मात्र जयेश वेगाने चेंडूवर नक्कीच थ्रो केली गेली. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत.
इथे पाहिलं जाईल. नयन पाटील या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर शेवटच्या दिवसांमध्ये ते पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. प्रथम कडून चेंडू अडवला जातोय. नयन पाटील कडून नक्कीच जे टी शर्ट्स प्रोव्हाइड केले दोन संघांना शेवटच्या दिवशी. नयन पाटील आपण पाहतोय पुण्याच्या एकदा करारी प्रहार आहे. समोरच्या दिशेने मारलाय. येतोय चौका. सरळ बॅटने इथे मात्र रन्स जमावले जात आहेत. निशांत जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत होते आणि तदनंतर वादळ निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चौकारांवर चौकार नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं निशांतच्या खेळीचा विचार केला तर 24 धावांवर खेळतोय. खूप चांगली बॅटिंग. मुन्ना गँग आमची आज इथे उपस्थित होताना अक्षय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय. जिलेबी आणि नक्कीच आस्वाद घेऊन आलेले आहेत. मुन्ना गँग ब्लॅक पूर्ण टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते मुन्ना गँगचे. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हे मात्र मैदानाच्या बाहेरची थोडीशी करमणूक केली जाते. नयन पुण्याचे एकदा सज्ज असेल. ओहो फटका तर सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण पहा. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण प्रथम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ढकलतोय आणि रन्स वाचवतोय. 3 धावसंख्या 1 ने वाढेल. 38 रन्स 38 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू असेल. खोरव्या टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र ओहो नयन मात्र त्या चेंडूला गॅदर करू शकले नाही. जर गॅदर झाले असता तर निशांतची खेळीला इथे मात्र पूर्णविराम नक्कीच लावला असता. या चेंडूवर जर विकेट घेतला तर केवळ घरत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस आमचे मेसेंजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथे पाहायला मिळतंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हरची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 4 षटक इथे कंप्लीट झाले आहेत आणि स्कोरबोर्डवर धावा लागल्या जात आहेत. 40 धावा. 41 धावांचं लक्ष असेल. धन्यवाद सर. तर नक्की जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. नेक्स्ट मॅचचा विचार केला. एका बाजूला असणारे संघर्ष मुरबे तर एका बाजूला मायखोबे. यायचे त्याला लगेच दोन्ही कर्णधार. तर नक्कीच सौरभ भोईर सरांना विनंती असणार आहे यायचं आपण सर. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटणार आहे मायखोबे तर एका बाजूला संघर्ष मुरबे. 2 बलाढ्य संघ बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे. सन्माननीय आदरणीय सौरभजी भोईर सर नक्कीच आमच्यासोबत जोडले जात आहेत. चला यायचे प्लीज दोन्ही संघ कर्णधार. जास्त वेळ दौडायचा नाही प्लीज. बिगेश यायचे लगेचच आपण सुद्धा. हेड इज अ कॉल अँड यस इट्स हेड्स. नक्कीच विनंती असेल सर आपण नक्की स्थानपन्न व्हायचं आहे. तर नक्कीच बिगेश नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समोर मात्र पहिल्याच राऊंडमध्ये मुरब्यासारखा संघ आहे. तर काय निर्णय असेल आपला? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. तर या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन नियोजन आपण बघतोय मागचे 2 सामने नक्कीच आपण VIP डायसवरून पाहिले आहेत. तर काय नवीन स्ट्रॅटेजी असेल का? आयोजन नियोजन तर खूपच चांगलं आहे आणि मुरब्याला आम्ही 30 धावेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. चला धन्यवाद. तर नक्की जाऊया आपण. नक्कीच मुरबे संघाचा कर्णधार नक्कीच आपल्यासोबत आहे. नाणेफेकीचा कौल नक्कीच आपण गमावलाय. जर नाणेफेक जिंकले तिथं काय ठरलं असतं? प्रथम क्षेत्ररक्षण केलं असतं. क्षेत्ररक्षण केलं असतं. पण आता मात्र आपल्याला फलंदाजी करायची. किती धावा करण्याचा प्रयत्न मात्र असणार आहे आपला? 40+ प्रयत्न असेल. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? कारण नक्कीच आता येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मुरब्याचा वर्ल्ड कप सुद्धा येतोय. तर या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? खूपच छान आहे. आम्ही पण ह्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. नक्की. तर आपल्या मॅचसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. आपण आपल्या येणाऱ्या टुर्नामेंटसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. जाऊया आपण. नक्कीच टॉसबॉक्स मधून न्यूज येते. मायकोप संघ मात्र नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री. धन्यवाद यशवंत ठाकूर. आपल्याला पाहायला मिळाले. इथून मात्र मेसेज आलाय की कौल नक्कीच मायकोप संघ इथे मात्र विन होतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण नक्कीच स्वीकारला जात आहे. आमंत्रित करतील
मुरबे संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी आणि विचार केला मुरबे गावामध्ये आज देखील या रात्रीत देखील टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळत आहेत. मुरबे गावामध्ये स्पर्धा चालू आहेत अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या. मात्र आज संघ या पंचाळी मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मनीष भोईर असणार आहे, जो एक खूप चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत पाहिला तर कुणाल देखील पाहायला मिळेल. म्हणजेच तेजस आणि मनीष यांच्यामध्ये हे युद्ध पुढच्या मॅच मध्ये नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल. यस, यूट्यूबच्या कॅमेरामॅन जवळ जी लहान मुलं बसलेली आहेत, प्लीज आपण खाली उतरायचं आहे, खाली उतरायचं सर्वांनी. यस, पॉली येतोय गोलंदाजी मार्कवर प्रथम आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चिंटू. पहिला चेंडू इथे मात्र पहा वाईटचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा इथे मात्र पाहिल्या जातील. ते मात्र पाहिलं साईल गौरव म्हणजे चिंटू आपण पाहतोय. हो, इथे मात्र बॅटची एज लागते, सिंगल रन्स घ्यायचा आहे आणि सिंगल रन्स कंप्लीट करतोय मिस्टर प्रथम. आपल्याला पाहायला मिळाला खूप वेगाने धावला होता. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. आता मात्र पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट होताना 3 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष आहे. पॉली एक समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे, तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण होतोय, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू 3 धावा. फटका तर सुरेख आहे ऑफसाईड रिजन मध्ये. एक धाव वर्जित केली जाईल, नक्कीच पूर्ण केली जाते. आणि या एकाही धावेने धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू झालेत आणि 4 धावा स्कोरबोर्डवर आहेत. ते मात्र नक्कीच फलंदाज तयारीत नव्हते, तेच पाहिलं गेलं. पंचांनी देखील चेंडू डेड घोषित केला. चिंटू पुण्याचे एकदा पाहिलं जाईल, चांगला बॅट्समन आहे आणि टॅप करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र थोडेसे चुकले जात आहेत. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पॉली जर पाहिलं तर भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि संघाकडून पाहिलं तर सर्वात पहिलं षटक हाताळताना कमीत कमी धावांचं षटक पाहिलं तर पॉलीकडून असतं. टॅपचा फटका इथे मात्र सक्सेस होईल का? मात्र नाही, तिथे क्षेत्ररक्षण केलं जातोय. चांगला चेंडू अडवतोय. रन्स मात्र इथे मिळेल फक्त आणि फक्त 1. यस, अंपायर इथून मात्र पाहिलं जाईल. शेवटचे चेंडू असेल पहिल्या षटकातील. 6 धावा होत्या. इथे मात्र थोडस बॅकफुटला गेले होते, गॅप शोधायचा होता, मात्र गॅप शोधताना विकेटचं पतन होतंय. गडी बाद होईल मिस्टर चिंटू बॅक टू द डगआउटला जाताना. ओव्हरची होईल समाप्ती. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय आणि 6 धावा स्कोरबोर्डवर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आपल्याला पाहायला मिळेल. तन्मय या नावाने 2 नावं असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तन्मय आणि निखिल. तर गोलंदाजी मार्कवर दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र प्रथमने पहिला चेंडू पाहिला थोडासा खराब आहे आणि तदनंतर या खराब चेंडूला सोडलं गेलं. 7 धावा. फटका तर सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण निशांकडून खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. रन्स मात्र मिळणार 1. धावसंख्या स्कोरवर लागली जाईल 8 धावा. आतापर्यंत या चेंडूमध्ये एकही चौकार मारलेला नाहीये. फटका समोरच्या दिशेने आहे. इथे मात्र गॅप खेळायचा होता, तिथे मात्र भावेश पुन्हा एकदा गॅप शोधलाय आणि या गॅप मधून नक्कीच तन्मयच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड तर लागली जाईल 12 धावा. 12 धावा आपण पाहतोय.
ते मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल केला जात आहे. ऑन साईड रिजनला आता मात्र 3 क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत आणि ऑफसाईड रिजन जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षण इथे मात्र कव्हर केला गेलाय. 3 चेंडू 12 धावा आतापर्यंत खर्च करतोय. हे मात्र सिंगल रन्स मिळेल. पंचांचा इशारा येईल. यस, लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाते. 13 धावा स्कोरबोर्डवर आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. ओहो, फटका मारायचा होता. इथे मात्र गाडी बाद होतोय. मिस केला चेंडूला आणि सरळ चेंडू या स्टँडवर आदळला जातोय. विकी येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावांची संख्या जर पाहिली तर इथे मात्र 13, 2 गडी बाद झाले आहेत. 41 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 13 चेंडू 28 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. हा चेंडू जर पाहिला तर वाईट चेंडू आहे, सोडला जातोय. या चेंडूला सिंगल रन्स जरूर मिळेल एक्स्ट्राच्या रूपाने. 14 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. ओहो, फटका तर इथे चांगला होता. इथे मिसफील्ड झाले. सर पाहिलं तर निशान कडून मिसफील्ड होताना आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 स्कोरबोर्डवर पाहिलं तर निशांत एक चांगला खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातोय. त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि या चुकीवर सावकार जरूर खर्च झालाय. धावसंख्या 4 ने वाढली जाते आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा. दीपेश पाहायला मिळेल. मिनू येतोय. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आहे. मात्र 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. टॅपचा फटका सक्सेस होतोय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र टॅप आणि 22 धावा स्कोरबोर्डवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 11. 4 चेंडूवर 8 धावा जमवतोय निखिल. टॅपचा फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा भरपूर फायदा घेतला गेला. पुन्हा एकदा पाहिलं जाईल. थोडेसे क्षेत्ररक्षण फेरबदल केलं जात आहे. 19 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू मध्ये. आता मात्र गॅप खेळायचा होता. इथे पहा पंचांकडे पाहिलं जाईल. यस, इथे मात्र DRS अंपायर सॉफ्ट डिसिजन काय आउट आहे. यस, इथे मात्र पाहायला मिळतंय. यस, इथे मात्र पंचांचा इशारा पाहिला जाईल. इथे मात्र सॉफ्ट डिसिजन वर जो इशारा केला कारण की क्लिअर नव्हतं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कॅमेरा थोडासा ब्लर झाला होता. मात्र पंच त्या बाजूने जर पाहिलं तर जवळ आहेत
ते पाहिलं जाईल. नवीन बॅटर आलाय सचिन पाटील. डीजे ऑपरेटर जिथे कुठे असेल या आपण. तर चांगली गोलंदाजी हाताळली बिनेश या गोलंदाजांनी. चेंडूवर जर पाहिला तर निखिल ज्यांनी चांगल्या रन्स इथे मात्र बनवायला सुरुवात केली होती त्याला गडी बाद केलाय. आता मात्र फटका चांगला आहे ऑफ साईडला. इथे मात्र कडक प्रहार आहे. चेंडू निघून जाते 4 धावांसाठी. असं वाटलं होतं पॉलीला की चेंडू आतमध्ये ढकललाय, मात्र चेंडूने पुन्हा एकदा रिव्हर्स फिरला आणि त्याचा पाठलाग केला. सीमारेषे पार येतोय चौकार. सव्वीस धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. चला प्रत्येक चेंडूवर मीटिंग घ्यायची नाहीये. विनंती असेल पंच आपण देखील त्यांना कल्पना करून द्यायची आहे की प्रत्येक चेंडूवर आपल्याला मीटिंग करता येणार नाहीये. येस 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्या 26 धावा आतापर्यंत. येणारे चेंडू जर पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. सचिन जो आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारतोय. पुन्हा एकदा पाहिलं जाईल मिनेशच्या विरोधात मात्र ही चौकार होती. सचिनला पाहायला मिळेल पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू खेळण्यासाठी. शॉर्ट चेंडू होता. इथे मात्र जागा बनवली पुन्हा एकदा. ऑफ साइड रिजन मध्ये खेळायचं होतं, कुठेतरी चुकले गेलं. शॉर्ट चेंडू होता आणि त्यावर गडी बाद होतोय. मिस्टर सचिन पाटील बाद. येस एक चौकार आली, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर पुन्हा चौकार आली आणि त्यानंतर विकेट आलाय. इथून पाहायला मिळेल येणारा चेंडू चौकारासाठी असणार आहे की विकेटसाठी. मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर योगेश पाटील मावशा मैदानाच्या आतमध्ये. हे पाहिलं जाईल योगेश एक चांगला बॅटर आहे आणि आज नाचनदेवी माता उमरोळी संघाकडून खेळताना नवीनच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोळीचा हा वेगळा संघ आहे. नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 15 धावा. टॅपचा फटका होता, मात्र इथे 1 रन्स कंप्लीट केला जाईल. 1 रन्स कंप्लीट करतोय. धावसंख्या 27 रन्स. इथून जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. समीकरण आपण पाहतोय. विकी शेळके मैदानाच्या आतमध्ये टॅप केलाय, मात्र इथे पहा सिंगल रन्स कंप्लीट करतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 28 रन्स म्हणजे 28 धावा स्कोर बरोबर आहे. 4 गडी बाद झाले आहेत. इथून येणारे चेंडू जर पाहिले तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 13 धावा. चला फील्ड सजवून घ्या कारण की आपल्याला अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्लीज टाइम वेस्ट करू नका. प्रत्येक संघाला ही विनंती करण्यात येते की आज जर पाहिले तर आपण 3 पॅनल एका रात्रीमध्ये खेळतोय. निशांत आलाय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. निशांत चुरी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आलाय. एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जात आहे. आज मात्र 6 चेंडू मध्ये 13 धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विकी. आता मात्र बॅटची कट लागते आणि चेंडू डिक्लेअर झोन कडे जाईल. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे येणारे 5 चेंडू मध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील. यस नाणेफेकीसाठी आपण
आता मात्र टॅपचा फटका इथे नक्कीच ऋतिक आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक म्हणून दहिसर संघाकडून आपण सातत्याने त्यांना पाहतो. ऋतिक हा खेळाडू क्षेत्ररक्षकच्या बळावर मात्र या टीम मध्ये इन होताना फटका इथे मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. विकी बाद होते. 5 गडी बाद झालेले आहेत. थँक्यू. मिलिंद किणे आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल हिरो बनण्याचा चान्स. ते मात्र नाहीये. नक्कीच पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत सॉरी. ते मात्र टॅपचा फटका येतोय आणि चौकार नक्कीच पाहायला मिळाला. मात्र पहिल्या चेंडूवर जर चौकार आला असता तर सामन्याला मजा आली असती. मात्र पाहायला मिळेल औपचारिकता. 1 चेंडूवर टॅप केलाय आणि सीमारेषे पार जातोय चौकार. इथून मात्र नाचनदेवी माता उमरोली संघ पराभूत होताना अभिनंदन असेल साईकृपा दहिसर संघ. येस निशांत चुरी ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या निशांत आपण यायचं आहे आणि उमरोली संघ या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. 28 धावा या ठिकाणी निशांत चुरीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा. येस 26 धावा आपण पाहतोय. 14 चेंडू आणि 26 धावा